या टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मागील 6 महिन्यांमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित 7 निर्णय राज्य सरकारला मागे घ्यावे लागले। सरकारी धोरणांवर शिक्षण तज्ज्ञांची टीका। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम जलद गतीने सुरू। मुंबई अहमदाबाद प्रवास केवळ 2 तास 7 मिनिटांमध्ये पूर्ण होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। समृद्धी महामार्गावर वेग मर्यादेचं उल्लंघन केल्यास दंड बसणार। कारसाठी 120 तर मोठ्या वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रति तास वेग मर्यादा। वेग मर्यादेचं उल्लंघन केल्यास 1000 पर्यंत ऑनलाईन दंडाचा फटका बसणार। राज्यामध्ये ऑगस्टमध्ये पावसाची विश्रांती। सरासरीपेक्षा कमी पाऊस तर सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस पडणार। हवामान खात्याचा अंदाज। राजकीय पक्षांकडून मसुदा मतदार यादीतून नावं वगळण्याची जोडण्याची मागणी नाही। बिहारमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुदा मतदार यादीवरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। गाळपासाठी ऊसाची उपलब्धता कमी असल्यामुळे साखर उत्पादनामध्ये घट। साखर उत्पादनामध्ये 18.38% घट। जुलै अखेर एकूण साखर उत्पादनात 258.20 लाख टनांवर। मध्य रेल्वेमधून 4 महिन्यांमध्ये 74 टन मालाची वाहतूक। मागील 15 वर्षांमध्ये सर्वाधिक नोंद। कोळसा, खत यासह जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीचा समावेश। यूसीसाठी लवकरच नवीन दर। विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन। कुलगाममध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक। सुरक्षा दलांकडून परिसरात नाकाबंदी। जम्मू काश्मीर जिल्ह्यात दहशतवाद विरोधी कारवाई।